भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोवर्धन पर्वत उचलला, ही गोष्ट मथुरेमध्ये कंसाला कळाली आणि कंस या ठिकाणी काय करतो, मग विचार करतो की माझ्या काळाला मारायचंय. पण त्यावेळेस कंस हा अक्रूरजीला बोलून घेतो, कारण की कंस हा मथुरेचा राजा असतो. अक्रूरजीला बोलून घेतल्यानंतर थोडी शांतता ठेवा, कारण की हा प्रसंग याचा आहे. आपण लग्न सोहळा म्हणतो, लग्नामध्ये बिदाई असते, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून चाललेत. हा बिदाईचा प्रसंग खूप महत्त्वाचा आहे. म्हणून कोणी उठू नका. या ठिकाणी लेकर जर उठत असलं त्यांना खाली बसवा, पण थोडी 10 मिनिटं काय करा, शांत बसा. कंस हा मथुरेचा राजा असतो आणि कंस या ठिकाणी अक्रूरजीला पाठवतो, अक्रूरजीला बोलून घेतो. अक्रूरजी येतात, काय हवं? काही नाही, तुम्ही गोकुळामध्ये जा. गोकुळामध्ये या ठिकाणी माझे 2 भाचे आहेत, कृष्ण आणि बलराम, यांना तुम्ही सोबत घेऊन या. मी खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन करतोय आणि त्या यज्ञासाठी मला ते 2 जण लागणार आहेत. तुम्ही त्यांना घेऊन या. अक्रूरजी म्हणतात, अक्रूरजी मनातल्या मनात विचार करतात की कंस ज्या अर्थ या 2 घांना बोलवतोय त्या अर्थ खरं प्रेम नाही, स्वार्थी प्रेम आहे. याच्या मागचा काहीतरी उद्देश आहे कंसाचा. पण ऐकणं अक्रूरजीला जरुरी होतं, कारण की अक्रूरजी त्या ठिकाणी अक्रूरजीला बोलवण्यात आलं होतं, कारण कंस हा मथुरेचा राजा होता. राजाचा आदेश होता की अक्रूरजी तुम्ही जा या ठिकाणी गोकुळामध्ये. तुम्ही जर वृंदावनला गेलात तर मथुरेपासून गोकुळ हे अंतर 13 ते 14 किलोमीटर आहे फक्त. पण लक्ष देऊन ऐका. पहाट त्या ठिकाणी अक्रूरजी या ठिकाणी मथुरेत झोपतात, सकाळी रथामध्ये बसतात आणि नंद बाबाच्या वाड्याकडे निघतात. पण मला सांगा, अक्रूरजी केव्हा निघतात? अक्रूरूपी च तामरात्रिं मधुपुर्या महामती उज्जित्वा रथमास्थाय प्रययो नंद गोकुलम. अक्रूरजी रात्रभर या ठिकाणी मथुरेत झोपतात, पण पहाटेच्याच वेळेस रथामध्ये आरूढ होतात आणि गोकुळाकडे निघतात. पण मला सांगा, मथुरा ते गोकुळ अंतर खूप कमी आहे, पण अक्रूरजी पहाटे निघालेले या ठिकाणी संध्याकाळी पोहोचतात. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलरामजी बाल गोपाल या ठिकाणी जे दिवसभर गायी चारायला गेलेले असतात, त्या गायी घेऊन भगवंत येत असतात. ती संध्याकाळची वेळ असते आणि त्या संध्याकाळच्या वेळेला वृंदावनच्या भाषेमध्ये गोधुली बेला म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? गोधुली बेला. याचा अर्थ असा आहे, संध्याकाळच्या वेळेस ज्या गायी आपल्यासोबत परत येतात, दिवसभर चारून ज्या गायी परत येतात, त्या गायीच्या खुरातून जी धूळ उडते तिला गोधुली बेला म्हणतात. आणि त्यावेळेस गोधुली बेलाच्या वेळेस भगवान शिवजी आणि माता पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी येतात. 3 प्रदक्षिणा करतात. जो माणूस त्या 3 प्रदक्षिणाच्या वेळेस त्या वेळामध्ये ज्यावेळेस भगवंताला एखादी इच्छा मागतो, ती इच्छा काय होती? पूर्ण होती. ती वेळ आहे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये. या वेळेला वृंदावनमध्ये खूप महत्त्व आहे, कारण की भगवंत याच वेळेला गायी, दिवसभर चारलेल्या गायी भगवंत बाल गोपाळासोबत परत घेऊन यायचे. या ठिकाणी अक्रूरजी संध्याकाळच्या वेळेस गोधुली बेला ज्यावेळेस वेळ असते त्या वेळेमध्ये अक्रूरजी या ठिकाणी गोकुळामध्ये पोहोचतात. गायी येताना दिसतात, परंतु भगवंत दिसत नाहीत, कारण की गायीच्या खुरातून जी धूळ उडत असती त्याच्यानं भगवंत झाकलेले असतात. थोडं समोर आल्यावर अक्रूरजीला भगवंत दिसतात आणि अक्रूरजी काय करतात? नमस्ते वासुदेवाय सर्वभूतशयाय च ऋषिकेश नमस्तुभ्यं प्रयत्नं परिमाम प्रभो.
अक्रूरजी भगवंताला प्रणाम करतात आणि त्या ठिकाणी भगवंताला म्हणतात, देवा तुम्हीच रक्षण करा माझं, मला यायची इच्छा नव्हती पण मला पाठवण्यात आलं म्हणून मला इथपर्यंत यावं लागलं. आणि या ठिकाणी अक्रूरजी भगवंताला पाहतात, प्रणाम करतात. नंदबाबाच्या वाड्यामध्ये बसतात. नंदबाबा असतात, रोहिणी माता असती, यशोदा मैया असते. नंदबाबा म्हणतात, अक्रूरजी तुम्ही खूप वेळापासून आलात, तुम्ही कसं काय आला त्याचं कारणच सांगा. अक्रूरजी म्हणतात, कन्हैया को आने दो. आणि काही वेळाने भगवंत परमात्मा घरी येतात आणि त्या ठिकाणी अक्रूरजी बसलेले असतात. परत नंदबाबा विचारतात, सांगा तुम्ही कसं काय आलात. आणि त्यावेळेस अक्रूरजी सांगतात, कंसाने खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या यज्ञासाठी या ठिकाणी बलरामजीने कन्हैयाला बोलवलेलं आहे. हे ज्या वेळेस यशोदा मैया ऐकती, मैया लगेच बाहेर येते. अरे इतने बड़े बड़े दैत्य में मेरे कन्हैया का क्या काम है, अरे इतने बड़े बड़े राक्षसों में मेरे छोटे दो बाल गोपाल का क्या काम है, मैं मेरे कन्हैया को और दाऊजी को नहीं भेज सकती. माता रडत असती, कारण की आईला माहीत होतं यशोदा मैयाला की माझा कन्हैया जर मला एकदा सोडून गेला तर परत येणार नाही. यशोदा मैया रडत असती. नंदबाबा समजून सांगत असतात. भगवान श्रीकृष्ण मैयाला म्हणतात, मैया आजपर्यंत मी तुझ्याजवळ राहिलो, मी तुला वचन देतो, मी लवकर जातो, फक्त मथुरा पाहून परत येतो. मैयाला माहीत होतं कन्हैया खोटं बोलतोय. मैया रडत होती, रोहिणी माता रडत होती, नंद बाबा रडत होते. ही गोष्ट कळत 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 पूर्ण गोकुळामध्ये कळती, सगळ्या गवळणींना कळती. सगळ्या गवळणी धावत पळत नंद बाबाच्या अंगणाकडे येतात आणि सगळ्या गवळणी त्या अक्रूरजीला शिव्या देतात. अरे अक्रूरा, तू खूप क्रूर आहेस. अरे तुझ्या मातेने तुझं नाव अक्रूर ठेवलं, हे खूप योग्य आहे, कारण की तू खूप क्रूर आहेस. तू आमच्या कन्हैयाला घेऊन चालला, आमच्या जीवाला घेऊन चालला. यशोदा मैया म्हणते अक्रूरजीला, अक्रूरजी तुम्ही जर माझा प्राण मागितला असता तर मी तुम्हाला लगेच दिला असता, पण तुम्ही माझा कन्हैया मागता, मी कसं देऊ. आईचं प्रेम खूप महत्त्वाचं असतं. जगामध्ये सगळं प्रेम भेटतं पण आईसारखं प्रेम जगामध्ये कुठंच नाही भेटत. भगवंताला माहीत होतं मी मैयाला खोटं बोलतोय. यशोदा मैया रडत होती, ग्वाल बाल रडत होते, नंद बाबा रडत होते, गाई गवळणी सगळे रडत होते, गोपाल. पण याच ठिकाणी अक्रूरजी म्हणतात, माझा नाविलाज आहे, मला कन्हैयाला घेऊन जाणं गरजेचंच आहे. दुसऱ्या दिवसाची पहाट होती आणि ज्यावेळेस सगळ्यांना कळतं गोकुळामध्ये की कन्हैया जाणार आहे, त्या दिवशी कोणाच्याच घरामध्ये चूल पेटली नाही. रात्रपासून ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळी अक्रूरजी आली, ही गोष्ट गोकुळात कळाली, तेव्हापासून कोणी पाणी पिलं नाही, कोणी अन्न ग्रहण केलं नाही. सगळ्यांच्या डोळ्याला एकच अश्रू होते, सगळ्यांच्या डोळ्याला अश्रू होते की आमचा कन्हैया आम्हाला सोडून जाणार आहे. अरे जशी माशी पाण्यातून काढल्यावर तडफडून मरते, तसं आमचा कन्हैया गेल्यावर आमचं काहीच खरं नाही, आम्ही मेल्यामध्ये जमा आहे. सगळेजण रडत असतात आणि सकाळची वेळ होती, रात्रभर सगळेजण रडत असतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा समजून सांगतात. पाहता पाहता पहाटेची वेळ होती. अक्रूरजी म्हणतात, कन्हैया चला आता आपल्याला मथुरेला जायचंय. आणि ज्यावेळेस भगवंत परमात्मा नंदबाबाच्या वाड्याच्या बाहेर येतात, सगळ्या गवळणी पळत येतात, कन्हैयाला धरतात. कन्हैया सोडून जाऊ नको आम्हाला, तुझ्याशिवाय आम्ही जगायचं कसं, अरे तुझ्याशिवाय आम्ही राहणार कसं, तुझ्यामुळे आम्ही आमच्या संसारावर तुळशी पत्र ठेवलं, आम्ही आमच्या संसाराचा कधी विचार केला नाही, आम्ही तुझ्यासाठी रात्रंदिवस या ठिकाणी तुझ्या सोबत राहिलो. देवा आम्ही तुझ्यावर किती प्रेम केलं, देवा तू आम्हाला सोडून जाऊ नको. परंतु भगवंत म्हणतात, जगाच्या कल्याणासाठी हितासाठी मला जावं लागेल. अक्रूरजी सोबत भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथामध्ये आरूढ होतात आणि त्याचबरोबर थोडं पुढे जातात तर त्या ठिकाणी गवळण पडलेली असते, खाली जमिनीवर झोपलेली असते, जी निढाल अवस्थेत असते. निढाल अवस्थामध्ये आता असं वाटतं की काही वेळ क्षणानंतर ती मरणार आहे. अंगात मानव ज्याच्या शरीरामध्ये प्राण नाही, जीव नाही, अशा अवस्थेमध्ये पडली होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून राधा होती. भगवंत राधेच्या जवळ जातात आणि राधेला म्हणतात, राधे तुला माहीत आहे माझा अवतार कशासाठी झाला,
मी कशासाठी द्वापार युगामध्ये कृष्णाच्या जन्माला आलो, अवताराला आलो, कमीत कमी तू तर मला समजून घे. पण त्यावेळेस राधा सांगते, तुम्ही गेल्यावर मी सुद्धा कसं राहणार. भगवंत म्हणतात, माझ्या जीवाच्या पलीकडे मी ज्या बासरीला जपतो ती बासरी मी तुला देतो आणि वचन पण देतो, मी तुला भेटायला नक्की येणार. राधा थोडं बाजूला सरकते आणि आकृतीचा रथ पुढे जातो. सगळ्या त्या ठिकाणी मथुरेला जात असताना सगळेजण रडतात. नंदबाबा रडत होते, यशोदा मैया, ग्वाल बाल गोपिका. कृष्ण चले मथुरा, श्री 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 कृष्ण चले मथुरा, कृष्ण चले मथुरा, श्री कृष्ण चले मथुरा. ओ रोवे नंद बाबा, रोवे नंद बाबा, रोवे यशोदा मैया, श्री कृष्ण चले मथुरा, श्री कृष्ण चले मथुरा, हो कृष्ण चले मथुरा, श्री कृष्ण चले मथुरा. भगवान श्री कृष्ण परमात्मा ज्यावेळेस आकृती सोबत जात होते त्यावेळेस नंदबाबा रडत होते, यात काही नवल नव्हतं. यशोदा मैया रडत होती, यात काही नवल नव्हतं. पण झालं असं की दोन्ही मातेला दुःख होतं. जी मथुरेत होती त्या देवकी मातेला सुद्धा दुःख तेवढंच होतं जेवढं दुःख गोकुळामधल्या यशोदा मैयाला होतं. तिकडे देवकी मातेचे अश्रू निघत होते आणि इकडे यशोदा मैयाची ममता सुद्धा तेवढीच महत्वाची होती. दोन्ही आया ज्या माता होत्या भगवंताच्या त्या एवढ्या जोरजोरात रडत होत्या कारण दोघीचं दुःख त्या दिवशी सारखंच होतं. कारण एकीने जन्म दिला होता आणि एकीने भगवंताचा सांभाळ केला होता. ओ इधर देवकी के आंसू है, उधर यशोदा की ममता है. आंसू है, उधर यशोदा की ममता है. दोनों माए बिलक रहे, दोनों में गहरा नाता है. एक ने जन्म दिया कान्हा को, एक ने उसको पाला है. श्री कृष्ण चले मथुरा, 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 कृष्ण चले मथुरा, श्री कृष्ण चले मथुरा. भगवान श्रीकृष्ण आकृती सोबत मथुरेला निघतात. एवढं दुःख असतं या ठिकाणी गोकुळामध्ये. ते दुःख फक्त गोकुळवासियांनाच माहीत होतं की कन्हैया सोडून गेल्यावर आमचं काय होणार आहे. भगवंत पाहता पाहता मथुरेमध्ये पोहोचतात. मथुरेत गेल्यानंतर फक्त मथुरेच्या लोकांना माहीत होतं की छोट्याशा कृष्णाने या ठिकाणी कालिया नागाला मारलं, वस्त्रहरण केलं, खूप काही अघासुरला मारलं, शक्तासुरला मारलं, खूप दैत्य मारले. हा कन्हैया आज आमच्या राज्यामध्ये येणार. मथुरेची सगळी लोक आपापल्या दरवाजासमोर थांबली होती भगवंताचं स्वागत करण्यासाठी. भगवंत मथुरेमध्ये आल्याबरोबर सगळी लोक मथुरेची भगवंताचं स्वागत करतात आणि भगवंताचं दर्शन घेतात.
भगवंत वाट पाहत वाट करत त्या ठिकाणी भगवंत थोडे पुढे जातात. कंसाचा महाल येतो आणि त्या ठिकाणी होता असं, ज्यावेळेस भगवंत कंसाच्या महालाकडे जात असतात त्यावेळेस भगवंताला एक धोबी दिसतो. भगवंत पाहतात, अरे धोब्या, आम्ही कपडे नाही आणले, आम्हाला कंसाला भेटायला जायचं, काही कपडे दे. भगवंताचे मित्र म्हणतात, कन्हैया तू जर म्हणला असता की आपल्याला मथुरेत जायचे कंसाच्या राज्यात, तर आम्ही नटून थटून तयार होऊन आलो असतो. तेव्हा आता आम्हाला कपडेच नाहीत. भगवंताला धोबी दिसतो आणि भगवंत धोब्याला आवाज देतात, पण धोबी सांगतो, भगवंत धोब्याला सांगतात तुझ्याकडचे कपडे आम्हाला दे. धोबी सांगतो, हे कंसाचे कपडे आहेत, तुमचा मृत्यू जवळ आला असेल म्हणून तुम्हाला कपडे पाहिजेत कंसाचे. भगवंत पाहतात आणि सांगतात, अरे तू तोच धोबी आहेस जो त्रेतायुगामध्ये होता आणि तुझ्यामुळे मी वनवास संपल्यानंतर मी माझ्या सीतेला परत मी या ठिकाणी वनामध्ये पाठवलं, तू तोच धोबी आहेस. भगवंत त्याला एवढ्या जोरात त्याच्या कानाखाली मारतात, परंतु भगवंताचे जे जे भक्त भगवंताला सापडले, धोबी हा भक्त नव्हता, परंतु भगवंताने धोब्याचा काय केला, उद्धार केला. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. थोडं पुढे जातात. थोडं पुढे गेल्यावर या ठिकाणी भगवंताला एक स्त्री दिसती, जी 3 ठिकाणी वाकडी असती. काय नाव आहे तिचं? महिला मंडळ. काय काय तिचं नाव आहे कुब्जा. कोणी कोणी त्रिवक्रा सुद्धा म्हणतं. कुब्जानंतर भगवंत कंसाच्या महालाजवळ येतात आणि तिथं आल्यानंतर भगवंताला एक धनुष्य त्या ठिकाणी कंसाने ठेवलेला असतो. कंसाने धनुष्य यासाठी ठेवलेला असतो, ज्यावेळेस माझा काळ येईल आणि त्याने धनुष्य उचलला, त्याचा आवाज आला की मी समजून घेईल माझा काळ माझ्या अंगणात आलेला आहे, दारात आलेला आहे. भगवंत जातात, जसं लहान लेकरू झाडाची फांदी तोडतं तसे भगवंत धनुष्य घेतात, हात लावतात, 2 तुकडे होतात. त्याचा आवाज एवढा मोठा होतो, तो आवाज कंसाला ऐकू जातो. कंस घाबरतो, कंसाचा मुकुट पडतो, अरे माझा काळ माझ्या दारात आलेला आहे. भगवंत थोडे पुढे येतात. त्याच्या महालामध्ये कोरियापी नावाचा हत्ती असतो, तो खूप उन्मत्त हत्ती असतो, जो पाहेल त्याला तो मारत असतो. भगवंत त्याच्या जवळ जातात, त्याचे दोन्ही दात धरतात, त्याला गरगर गरगर फिरवतात, जोरात भिंतीला आपटतात. ही गोष्ट कंसाला कळते. कंस म्हणतो, काळ माझ्या जवळ आलेला आहे. आणि आता भगवंत ज्यावेळेस कंसाच्या महालाच्या पायऱ्या चढत असतात, कंस बसलेला असतो आणि भगवंताची येण्याची चाहूल झालेली असते आणि भगवंत कंसाला पाहतात, कंस भगवंताला पाहतो आणि या दोघांचं मुष्टी युद्ध होतं आणि भगवंत जोरात मारतात आणि वरून खाली कंस या ठिकाणी खाली पडतो आणि कंसाचा मृत्यू होतो. कंसाचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर भगवंत म्हणतात, पृथ्वीचा भार हलका झालेला आहे, सगळ्यात मोठा दैत्य गेलेला आहे, राक्षस गेलेला आहे. आणि भगवंताने ज्या कंसाला मारलं त्या कंसाचा सुद्धा काय झाला, उद्धार झाला. कारण की भगवंताने कंसाला मारलं होतं. भगवंताने ज्या ज्या दैत्याला मारलं त्याचा काय झाला, उद्धार झाला. भगवंत त्यावेळेस या ठिकाणी कारागृहात जातात, देवकी मातेला आणि वसुदेवजीला सोडवतात, उग्रसेन राजाला सोडवतात, जे भगवंताचे आजोबा असतात. आणि उग्रसेन राजाला राजा करतात मथुरेचा आणि भगवंत त्या ठिकाणी कुठे जातात, मग परत द्वारकेला जातात. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय. द्वारिकाधीश भगवान की जय.